पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीमध्ये खरं तर मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होतीये। याआधी जर आपण पाहिलं तर राहुल कलाटे यांचा पक्षप्रवेश निश्चित झालाय। त्यानंतर जर आता आपण पाहिलं तर पक्षात निष्ठावंत कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळते। एकीकडे इन्कमिंग होते, मात्र दुसरीकडे जे अनेक वर्षांपासून पक्षात काम करत असलेले कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, ते कुठेतरी आता नाराज झालेले आणि आता उघडपणे जे आहेत ते बोलून दाखवत आहेत। आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 15 मधील निगडी प्राधिकरण मधले जे इच्छुक सदस्य आहेत, जे इच्छुक उमेदवार आहेत, ते आपल्यासोबत आहे। खरं तर त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात नाराजी आहे। काय नेमकं प्रकरण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। खरं तर 15 प्रभागामध्ये तुम्ही अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचं काम करताय, मात्र असं समजतंय की आयात उमेदवार तुमच्या पक्षात येत आहे। काय प्रकरण नेमकं? आयात उमेदवार ज्यांना त्या दोघांनाही माहिती आहे की आपली सीट ढासळणार आहे यावेळेस, हे त्यांना कल्पना आहे, म्हणून त्यांची तयारी गेले 2-4 महिने आम्ही पाहत होतो। त्यांची तीच तयारी चालू आहे की बीजेपी मध्ये आलं म्हणजे आपली सीट सेफ झाली, या दृष्टिकोनातून ते तिथं आलेले आहेत। कारण पब्लिकलाही माहिती आहे की काय या मागच्या 5-7 वर्षामध्ये जेव्हा इलेक्शन झालेलं नाहीयेत तेव्हापासून सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी काय कामं केली काय नाही केली ते। त्यामुळे त्या भीतीपोटी ते लोक इथं आलेत म्हणजे आपली सीट खाली नीट राहावी म्हणून। दुसरं बोला, किती वर्षापासून तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये काम? मी भारतीय जनता पार्टीमध्ये 2016-2012 मी अपक्ष निवडणूक लढवली। 16ला भाजपने मला तिकीट दिलं, पण त्यावेळेस भाजपकडे तेवढे उमेदवार नव्हते आणि जे चांगले उमेदवार आहेत त्यांनी घेऊन तिथं तिकीट दिलं। आणि आज 7 वर्ष त्यांच्या बरोबर असून सुद्धा आमचं पत्ता कट केलं या लोकांनी। हे कशासाठी हे आम्हाला जाऊन विचारायचं आहे। त्यांनी यावं इथं आमच्याशी चर्चा करावी सगळ्यांनी, जे कोण असतील ते। जर आम्हाला ते गिनतीत धरतच नसतील समजा, तर आम्हाला आमचे पर्याय मार्ग मोकळे आहेत, आणि त्या पद्धतीने आम्ही करणार मग सगळेजण मिळून। खरं तर 2 उमेदवार पक्षात येते, कोणते लोक आहेत जे तुमच्या पक्षात येतात आणि ज्यांना तिकीट जाहीर होण्याची शक्यता आहे? प्रभाग क्रमांक 15 मधून श्री राजू मिसाळ, त्याचप्रमाणे श्री अमित गावडे, हे जे पूर्वाश्रमीचे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधले उमेदवार होते, त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश होतोय। आज ते प्रवेश करण्यासाठी मुंबई येथे गेलेले आहेत। आज त्यांचा प्रवेश होऊन त्यांना प्रभाग क्रमांक 15 मधून भारतीय जनता पार्टीची उमेदवारी देण्यात येत आहे। तुम्ही इतके वर्ष प्रभागात काम करताय, भारतीय जनता पार्टीचं काम करताय, तुम्ही तेव्हा का नाही विरोध केला? आता जेव्हा त्यांना उमेदवारी मिळते तेव्हा तुम्ही का रस्त्यावर उतरला? आम्हाला आश्वासित केलं होतं की त्यांचा प्रवेश काही केल्या होणार नाही, व आता आम्हाला कळते, गेल्या 2-3 दिवसामध्ये आम्हाला कळते की त्यांचा प्रवेश हा निश्चित झालेला आहे। याच्या आधी आम्ही विरोध केला, त्यांचा प्रवेश थांबवण्याचा प्रयत्नही केला। आम्ही आमच्या कार्याद्वारे पक्षश्रेष्ठींना दाखवलं की आम्ही किती सक्षम आहोत। एवढं सगळं दाखवूनही जर का आमच्या सक्षमतेवर जर का त्यांना विचार करावा लागत असेल, तर आम्हाला सुद्धा पर्याय मोकळे आहेत। एकीकडे आपल्या पक्षामध्ये एवढं इन्कमिंग होतंय, त्याचा फायदा आपल्याच पक्षाला होणार आहे, मात्र आपण पाहतो तिथं राहुल कलाटे असेल, आज शिवसेना उभाटाचे संजोग वगैरे हे देखील प्रवेश करतात। याच्याने तुमच्याच पक्षाची ताकद वाढणार आहे ना? ताकद वाढणार आहे, पण घरचा उपाशी आणि पावणा तुपाशी अशी जर का परिस्थिती होत असेल तर घरच्या लोकांना सुद्धा विचार करण्याची आता गरज आहे असं मला वाटतंय। माजी महापौर RS कुमार देखील आपल्या सोबत आहे। काय नेमकी भूमिका आहे तुमची? खरं तर तुम्ही 7-8 इच्छुक उमेदवार आहात एकाच प्रभागातून, आणि त्यात तुमच्यावर बाहेरचा उमेदवार लादला जातोय, त्या अनुषंगाने तुम्ही आंदोलनाला उतरलात। आज काय सांगा? आमचं एकच म्हणणं आहे, पक्षामध्ये ज्यांनी तिकीटसाठी अर्ज केले, आम्ही 8 जण, या 8 मधून कोणाला तरी तिकीट द्या, आम्ही सगळे मिळून त्याला निवडून आणू। आता जे आपल्याकडे आलेलं आहे त्यांच्यामध्ये निवडून येण्याची शक्यता कमी आहे। आता शक्यता कमी आहे, बिकॉज त्यांच्याकडे पॅनल सुद्धा नाहीये। का ते भारतीय जनता गोष्ट पार्टी म्हणजे ह्या दोन्ही व्यक्ती वेगवेगळ्या पक्षामधून लढले, पण दोघे एक दुसऱ्याची साठालोटा केले होते, क्रॉस वोटिंग केले होते, त्यामुळे ते निवडून आले। आता काय भूमिका राहणार आहे तुमची? ज्या पद्धतीने तुम्ही आज पक्षाविरोधातच तुम्ही आता दंड ठोपाटलेले आहेत, पक्षाविरोधात तुम्ही नाराजी व्यक्त करताय। अनेक वर्ष तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये काम करताय, 15-20 वर्ष कुठली पदं नसताना आज तुम्हाला जेव्हा निवडणूक लढवायची वेळ आली आहे तर तुमच्यावर अन्याय केला जातो असं तुमचं म्हणणं आहे? बघा, मी असं म्हणतो की 2007-2012ला मी काँग्रेसतर्फे लढवली, 2014ला आलो, त्यानंतर सगळे पक्षाचे कार्यक्रम आम्ही राबवले आणि मी ओबीसीचा उमेदवार असं म्हणून मी काम करत राहिलो। मी सगळी पक्षाची धोरणं वगैरे जे काही पक्षश्रेष्ठी सगळ्यांबरोबर आम्ही काम केलं आणि आम्हाला वाटत होतं। आता तुम्ही जसं प्रश्न विचारले की तुम्हाला माहिती नव्हतं का, आम्हाला माहिती होतं, तर त्यावेळेसपासून आम्ही सांगतोय की यांना तुम्ही प्लीज आत आणू नका, आम्ही सक्षम आहोत, आमचं कुठे कमी पडते तिथं सांगा, आम्ही इम्प्रूव्ह करतो असं आम्ही सांगत होतो। आणि अजून सांगतो, उम्मीद की दुनिया कायम आहे। आज पण मला अजून पण वाटते की आमचे आदरणीय शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे आणि आमचे 4ही आमदार यांचा कदाचित परत एकदा विचार करतील ते, आणि त्यांना शेवटी बघा भाजपाचा विस्तार करायचा आहे। भाजपचा विस्तार म्हणजे काय की बाहेरचे उमेदवार आणून ते निवडून आले तर विस्तार होणार आहे का? तुमचे उद्या 2 येणार, ते पडणार, आणि तुमचे 6-8 जे इथे निष्ठावंत आहेत ते पण पक्षापासून नाराज होणार।
ही कसली पक्ष विस्ताराची योजना आहे? तुमच्या ह्या सर्व 7-8 जणांमध्ये आपण पाहतो ओबीसी साठी पण आपल्याकडे ऑप्शन आहेत, ओपन मध्ये पण आहेत. एकूण 4 जागांचा सदस्य आहे आपल्याकडे. जर ते 2 आले तर बाकीच्या 2 जागा आहेत, त्यावर का नाही तुम्ही आम्ही प्रयत्न बघू करा? भविष्यात काय करायचे. पहिली गोष्ट तर आम्हाला भाजपमध्ये अजून पण वाटते, कारण अजून प्रवेश ऑफिशियली कुठे डिक्लेअर झालेला नाहीये. कदाचित फोनाफोनी होईल आणि त्यांचे प्रवेश थांबवले जातील असा आम्हाला ठाम विश्वास आहे आमच्या नेतृत्वावर. समजा तरी पण नाही आले तर 2 महिला आम्ही बघू आता काय करणार आहे, कसं आहे ते आम्ही आपलं विचार विनिमय करणार आहे, उद्या बसून ठरवणार आहे आम्ही ते. कोणाच्या सांगण्यावरून त्यांचा पक्षप्रवेश होतोय? कोणी आमदारांचं त्यांना पाठिंबा आहे का, काय कसं आहे? ते आम्हाला पण माहिती नाही आहे कोणाच्या याच्यात नाही, कारण एक जण राष्ट्रवादीचा आहे आणि एक जण शिवसेनेचा आहे. एकाने तर कधी मला वाटतं 2 वर्ष पक्षच लावलेला नाही कुठला. त्यामुळे कोणाच्या याच्यावरनं येत आहेत हे पण आम्हाला माहिती नाही. आम्ही जेव्हा आमच्या वरिष्ठांना भेटलो त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की निष्ठावंतांवर अन्याय होणार नाही, तुम्ही निश्चिंत राहा, तुम्ही तुमचं काम चालू ठेवा. पक्षाचं धोरण आम्ही पक्षाच्याच कामावर करणार. आज मी सांगतो ना 4चे 4 इथले येणार आहे. आणि तुम्हाला सांगतो की हे जर तुम्ही 15 मध्ये जर असं काही उलटं झालं तर याचा इफेक्ट दुसरीकडे पण होणार, थोडा बहुत फरकाने होणारच आहे. शेवटी कमळवाला जो मतदार आहे तो निष्ठावंत आहे, तेवढा हे पण माहिती आहे. पण त्याला हे पण कळतं ना की पक्षाचं काम कोण करत होतं आणि हे यांनी पक्षाचं काम काय केले. असं इथे परिस्थिती असती ना, सर खरंच परिस्थिती असती की इथं उमेदवारच नाहीये, कोणीच म्हणजे सक्षम नाहीये, मग त्यावेळी निश्चितपणे पक्ष विस्तार करायला पाहिजे. आम्ही म्हणतो ना पक्ष विस्तार करायलाच हवा, परंतु आता तशी परिस्थिती नाहीये. खरं तर आता पक्षप्रवेश जर मिळाला, त्यांना तिकीट मिळालं तर काय भूमिका असणार आहे तुमची पुढची? मी आता कल्पना दिलीच ना की पक्षांनी जर त्यांना दोघांना ऑफिशियली डिक्लेअर झालं तर आमचे सगळ्यांचे 8 जणांचे आमचे समर्थक, आमचे नागरिक वगैरे यांच्याशी आम्ही इमिजिएटली विचार विनिमय करणार आणि आम्ही एकतर अपक्षमध्ये जायचं का अजून कुठल्या पक्षातर्फे जायचं याचा सगळं विचार विनिमय करणार. तुम्ही बंडखोरी करणार किंवा दुसऱ्या पक्षात जायचं तुमचा विचार आहे, तुम्ही ठाम आहेत? आम्ही त्यावर ठाम आहेत, पण अजून आम्हाला असं वाटतं की अजून पण म्हणतात ना उम्मीद का दामन कायम आहे. कदाचित आम्हाला अजून पण वाटतं की कदाचित ते थांबले जातील. खरं तर मोठी तीव्र नाराजी दिसते. तुम्ही देखील आधी महानगरपालिका निवडणूक लढवलेली आहे, भारतीय जनता पार्टीचं काम केलेलं आहे. एकंदरीत कसं पाहताय, जर पक्षप्रवेश मिळालाच, राजू मिसळ असेल, अमित गावडे असेल, तर काय भूमिका घेणार तुम्ही? सर यांचा पक्षप्रवेश झालाच तर ह्यांना तिकीट तर पहिलं मिळून द्या. प्रवेश झाला तिकीट तर मिळून द्या ना. तिकीट मिळाल्यानंतर आम्ही आमची भूमिका मांडू. आम्हाला म्हणायचंय हे जे काही 2 पक्षप्रवेश होतात आहेत, राजू मिसाळ आणि अमित गावडे, हे आमच्या प्रभाग 15चे मिस्टर इंडिया आहे. म्हणजे तो अनिल कपूरचा पिक्चर होता मिस्टर इंडिया. लाल बल्ब लागला की तो मिस्टर इंडिया तो दिसतो. तसं इलेक्शन लागली की हे 2 महिने आधी मिस्टर इंडिया येतात. हे आता त्यांची तशी कामं आहेत. 4.5 वर्ष कुठं दिसायचं नाही, लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही, असं होत नाही. आणि मोठे इव्हेंट्स, मोठे कार्यक्रम घेऊन मत परिवर्तन होत नाही. म्हणून म्हणतोय हे प्रभाग 15 मधले हे दोघेही उमेदवार जे आहे ना हे मिस्टर इंडिया आहेत. बल्ब जसा लाल बल्ब लागल्यावर मिस्टर इंडिया जसा झाला तसं हे आता उगवत आहेत. आमचं म्हणणं एकच आहे, 2017 साली आमचे कुमार साहेब जे आहेत, ते कुमार साहेब त्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये होते, राजू मिसाळ राष्ट्रवादीमध्ये होते. कुमार साहेबांनी एकाच पॅनलला होते. शिवसेनेमध्ये अमित गावडे होते. दोघांनीही शेवटच्या टायमाला इलेक्शनच्या शेवटच्या 4 दिवसाआधी क्रॉस वोटिंग करून यांना काढून टाकलं. मला सांगा तीच परिस्थिती आता हे करतील ही गॅरंटी काय? आज ते जरी या पक्षामध्ये आले तर आमच्या बीजेपीच्या सीटला धोका आहे. हे आम्ही पक्षाला कार्यकर्त्या पक्षाच्या आमच्या आमदारांना, खासदारांना आणि मोठ्या नेत्यांना आम्ही सांगू इच्छितो की काय गॅरंटी आहे आज पक्षामध्ये येऊन आपल्याच पक्षाला पाडणार नाही आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून आणणार नाही, ही काय गॅरंटी आहे? आमचं तेच म्हणणं आहे की आमची सगळ्यांची मनापासून एक इच्छा आहे की आम्ही पण अजून हार मानलेली नाही. आमच्या महेशदादा लांडगे असतील, आमदार शंकरभाऊ जगताप असतील, आमदार अमित गोरके असतील, आमदार उमाताई खापरे असतील आणि शत्रुघ्न बापू काटे आहे, यांना आमची एक विनंती आहे की यांनी आमचा परत एकदा याच्यावरती विचार करावा. आम्हाला परत त्यांनी बोलावं आणि त्याच्यानंतरून आमचे काय म्हणणं हे ऐकून आमच्यापैकी कोणालाही तिकीट द्या. आम्ही आमचे जेवढे उमेदवार आहेत म्हणजे ओबीसी मधनं आणि ओपन मधनं हे आमचे उमेदवार हे निवडून आणणार म्हणजे आणणार, ही पूर्ण गॅरंटी आहे आम्हाला. खरं तर जसं मी मगाशी म्हटलो की 4 जागा आहे आपल्या प्रभागामध्ये, 2 मध्ये आयात उमेदवार होता ते, मात्र जिथं आपले 2 विद्यमान सीट आहेत तिथं तुम्ही का नाही प्रयत्न करत? त्यांना अनेक वेळा संधी दिली पक्षाने, मग तिथं तुमचं का नाही विचार व्हावा? अनेक वेळा नाही, लेडीज आहे ना ते, आम्ही जेंट्स तुमच्यातले अजून कोण महिला असतील ना? आमच्या मधल्या ज्या महिला आहेत त्या सक्षम आहे ना, ऑलरेडी यांना तिकीट दिलेलं आहे ना. ऑलरेडी तिकीट त्यांचं फायनल झालेलं असताना आम्ही का परत दुसऱ्या याचा तिकिटाचा विचार करू ना.
एकंदरीत आता पक्षश्रेष्ठीकडे काय मागणी असणार आहे तुमची? जर तुमची दखल घेतली नाही गेली तर तुम्ही काय करणार आहात? जसं तुम्ही म्हणता बंड करणार आहात, मात्र याचा फटका तुमच्याच पक्षाला पडणार. तर आम्ही बंड करणार नाही असं म्हणाल नाही, आम्ही बंड करणार. आमची एकच भूमिका राहील, त्यांचा प्रवेश झाला आणि त्यांना जर तिकीट दिलं तर ही आमची भूमिका आम्ही ठरवून जाहीर करू आम्ही पूर्ण. निश्चितच आपण पाहतोय एकच सांगायचं की कार्यकर्ते बरोबर चर्चा करायला पाहिजे आमदार आणि पक्ष अध्यक्षांनी. आमच्या कोणाबरोबर आमदारांनी विश्वासात घेतलं नाही का? नाही, ज्या दोघांना घेताना विश्वासात घेतलं नाही. मी तरी 6 टर्म कॉर्पोरेटर आहे, माजी महापौर आहे. कमीत कमी सगळ्यांना बोलवून विचारू शकलं असं ना त्यांनी, असं असं घेतो, तुमचं ओपिनियन काय? हे सोडा, आमच्या भागात एक स्टेट लेवलचा नेता आहे, त्याला सुद्धा विचारलं नाही. या लोकांनी मनमानी निर्णय घेतला. तुम्ही सांगा, कार्यकर्ते नसले तर पुढारी आहे का? आमदार आहे का? आमदार कार्यकर्त्यांमधूनच झाले ना. मग कार्यकर्त्यांना कन्सल्ट करा ना, आम्हाला बोलवा, चर्चा करा ना. खरं तर तीव्र नाराजी दिसतीये. काय म्हणणं आहे तुमचं? मी गेले 35 वर्ष भारतीय जनता पार्टी पिंपरी शहरात काम करतोय. गेल्या वेळेला 2007ला माझ्या मिसेसला तिकीट देऊन त्यावेळेस काही नसताना भारतीय जनता पार्टीमध्ये मी 2 नंबरला पराभव झालेला आहे आणि गेले सतत 35 वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करतोय. हे माझे 8ही उमेदवार माझ्याबरोबर काम करत आहेत. मला एकच सांगायचं आहे, आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांना सांगायचंय, तुम्हाला किती माणसं घ्यायची ती घ्या, परंतु त्यांना भारतीय जनता पार्टी अगोदर समजून सांगा, त्यांना अगोदर भारतीय जनता पार्टीत काम करू द्या, नंतर त्यांना तिकिटाचा विचार करा. अशी माझी कळकळ द्यावी 4ही आमदारांना. आमचे शहर अध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांना विनंती आहे की त्यांनी सुद्धा याचा विचार करावा. 8 पैकी कुठल्याही माणसाला तिकीट द्या, तन मन धन यांना करून आम्ही त्यांना कुठल्या वरीत निवडून आणू. जर त्यांनी तिकीट नाही दिले तर याचा विपरीत परिणाम प्रभाग क्रमांक 15 वरती होतील, हे मी त्यांना आज सांगू शकतो. निश्चितच आपण पाहतोय पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकीकडे भारतीय जनता पार्टीकडे मोठ्या प्रमाणात इन्कमिंग वाढते, तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर निष्ठावंत जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्यात तीव्र नाराजी. याआधी देखील राहुल कलाट यांच्या पक्षप्रवेशावरून आपण पाहतोय वाकडमधील जे भाजपचे पदाधिकारी आहेत त्यांनी देखील पत्रकार परिषद घेत मोठी नाराजी व्यक्त केली. त्याचप्रमाणे आता प्रभाग क्रमांक 15 मधून राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक असतील राजू मिसाळ, त्याचबरोबर अमित गावडे असतील शिवसेनेचे, यांचा आज पक्षप्रवेश होतोय. त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे या तिघांचा आज पक्षप्रवेश भाजपामध्ये निश्चित मानला जातोय. मात्र दुसरीकडे जे निष्ठावंत कार्यकर्ते त्यांचा मोठ्या प्रमाणात त्यांना विरोध होते. आता हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, येत्या काळामध्ये ह्या आयात उमेदवारांना उमेदवारी मिळते का, हे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना उमेदवारी मिळते. एकंदरीत जर त्यांचा पक्षप्रवेश झालाच तर भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडाळी होण्याची शक्यता आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड.